नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला आपण सविस्तर बातम्या बघणार आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यासह सिंधू जल करारासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते. भारताची भूमिका आणि सीमावर्ती भागातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. दरम्यान अमित शहा, राजनाथ सिंग या बैठकीतून बाहेर पडले. थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. सरकारच्या वतीने भूमिका मांडली जाते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या मीटिंग्ज आहेत त्याच्यामध्ये याची सगळ्याची तुलना केल्या जाईल. आर्मीवाले अजून येणार नाही, संरक्षण मंत्रालयाचे लोक तिथे असतील, पण ते आपला प्लॅन अजून नाही सांगणार. पण संरक्षण मंत्री, आपला परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री सांगतील की इतकं पैसे द्यायची किंवा इतकं हे करायची आमची तयारी आहे, आम्ही तेवढं करू. आणि मग 3-4 दिवसानंतर जेव्हा काही प्लॅन बनेल तो प्लॅन कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीला दिला जाईल. मग परत ते हेच होईल आहे की त्याच्यानंतर अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांची वेगळं बैठक होईल. मग सगळा प्लॅन फायनलाइज होईल आणि मग ॲक्शन सुरू होईल. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया. प्रशांत, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती, संपली आहे. अमित शहा, संरक्षण मंत्री दोघेही बाहेर आलेत असं कळतंय, काय सांगाल? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज 7 लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी होती. तिथे पंतप्रधान कार्यालयाची बैठक झाली. सर्व कॅबिनेट मंत्री या बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये पाकिस्तानवरती कसा दबाव आणायचा या संदर्भात 2 महत्त्वाच्या बैठकी झाल्या. एक तर CCSची कॅबिनेट कमिटी आणि सिक्युरिटी, ज्याला केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षाविषयक समिती समजला जाते. दुसरी महत्त्वाची बैठक होती कॅबिनेट कमिटी आणि इकॉनॉमी अफेअर्स, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषय समिती. या दोन्ही बैठकींच्या माध्यमातून एक प्रकारे पाकिस्तानवर दबाव कसा आणला जायचा आणि पाकिस्तानला कसं पिछाडी येऊन न्यायचं या संदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर या काही निवडक मंत्री बाहेर पडले आणि त्यानंतर जर बघितलं तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती पडलेली आहे. त्या माहितीमध्ये साधारणतः जर बघितलं या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी पाकिस्तानाला धडा शिकवल्या संदर्भातली जेही सुरक्षाविषयक माहिती एकत्र करायची, सुरक्षाविषयक निर्णय घ्यायचे, ती या बैठकीत झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे. सर्व मंत्री बाहेर पडलेले आहेत, पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर सायंकाळी 4 वाजता आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद होणार आहे. पूर्वी 3 वाजता पत्रकार परिषद होणार होती, म्हणजे 1 तासाने वेळ पुढे ढकलण्यात आली. आणि या बैठकीमध्ये कुठले कुठले निर्णय घेण्यात आले याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव हे देतील. आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आजच्या बैठकीत काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीनं पाकिस्तानचा चेहरा हा बेचिराग करायचा आणि कशा पद्धतीचा पाकिस्तानचा चेहरा जो दहशतवादी चेहरा आहे हा जगापुढे मांडायचा, या संदर्भात काही घोषणा होण्याची शक्यता आहे. नक्की. प्रशांत, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल.